आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला महाविकास आघाडीतून बाहेर निघण्याचा, हा खरंच दुर्दैवी निर्णय आहे. कारण पूर्ण देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी संविधान वाचवण्यासाठी एकत्र आली आहे. ह्याच्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, शरद पवारांची एनसीपी असेल, तसेच आम आदमी पार्टी असेल, हे सर्व पक्ष जे आहेत हे मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. कारण सगळ्यांचा उद्देश फक्त एकच आहे, संविधान वाचवणे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे राजकारण करतात, तो बहुजन समाज पार्टी असू द्या, या वंचित बहुजन आघाडी असू द्या, या आरपीआय असू द्या. आज आपण बघितलं तर आरपीआय जे आहे, रामदास आठवले हे भाजपासोबत सुरुवातीपासूनच आहेत. यूपीमध्ये मायावतींनी इंडिया गठबंधनमध्ये न येता स्वतंत्र इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला. याचा नक्कीच फायदा जो आहे हा भाजपला होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी आज निर्णय घेतला स्वतंत्र इलेक्शन लढण्याचा. कारण दलित मतांचं जे समीकरण आहे, जे दलित मतदान हे प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी आहे, मायावतींच्या पाठीशी आहे. आठवले तर आता राजकारणातून मला वाटतं ते संपल्याचे जमा आहेत. परंतु प्रकाश आंबेडकरांना दलित मतदार जे आहेत हे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तर त्यांच्या विश्वासाला आज कुठं ना कुठं तडा गेलेला आहे असे मला नक्की वाटते. कारण महाराष्ट्रामध्ये आज भाजपाच्या विरोधात परिस्थिती आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या ह्या खेळीमुळे ह्याचा फायदा नक्कीच भाजपाला होणार आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत की भाजपाला बळ देण्यासाठी आणि भाजपाला बळकट करण्यासाठी काम करत आहेत, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह जो आहे आज महाराष्ट्रासमोर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनताने, महाराष्ट्रातील दलित जनतेने आता थोडंसं जागरूक झालं पाहिजे आणि त्यांनी विचार केला पाहिजे की संविधान वाचवण्याच्या या लढाईत तुम्हाला कुणासोबत जायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.